नमस्कार, वेलकम टू नीलाचल ऑटोमेशन। आज आपण चाकणमध्ये आलेलो आहे, जिथं आपण 4 फुल्ली ऑटोमॅटिक बकेट फिलिंगचं पॅकिंग सोल्युशन दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये 10 लिटर आणि 20 लिटर दोन्ही प्रकारच्या बकेट आहेत। आता जसं तुम्ही बघताय 20 लिटरचे बकेट आहे आणि पलीकडे आपण ठेवले 10 लिटरच्या बकेट आहेत। तर दोन्ही बकेटचं आपण या मशीन मध्ये हे 4 हेडचं फिलिंग मशीन आहे। आता तुम्हाला दाखवतो, हे बघा 1 2 3 4 हे 4 स्टेशन आहेत। जे 4 स्टेशन मध्ये आपण बकेट फिल करतो 10 लिटर आणि 20 लिटर मध्ये। तर याच्यात आपण तुम्हाला लाईव्ह ट्रायल दाखवणार, आमच्यासोबत जोडून राहा। त्याच्या अगोदर तुम्हाला दाखवतो, ही आपली स्क्रीन आहे, ही HMI स्क्रीन आहे। या स्क्रीन मध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचं वेट ॲक्युरेसी वजनचं पॅरामीटर चेंज करू शकता। 10 लिटर असेल तर 10 लिटरचे रेसिपी सिलेक्ट करून चेंज करू शकता, 20 लिटर असेल तर 20 लिटरची रेसिपी सिलेक्ट करून चेंज करू शकता। याच्यामध्ये जर तुम्हाला वेट ॲक्युरेसी येत नसेल तर तुम्ही पॅरामीटर चेंज केले, तुम्हाला 100% ॲक्युरेसी येते। परत पुढे आपण इथे दाखवलं, हे आपलं कॅपिंग मशीन आहे, हे लीड प्रेसिंग मशीन आहे। बकेट आल्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहे, झाकण ठेवलं की लीड प्रेस होते आणि हा इथून लीड प्रेसिंग होऊन बकेट पुढच्या स्टेशनला जातं। आणि पुढे आपण बकेट कन्व्हेअर दिलेला आहे, ज्या बकेट कन्व्हेअरवर आपण तुम्हाला प्रिंटर लावून दिलेलं आहे। प्रिंटरवर तुमचं सगळ्या प्रकारचे बॅच कोडिंग असेल, डेट ऑफ पॅकिंग असेल, डेट ऑफ तुम्ही बघता ही स्टोरेज टँक आहे, जे पाइपिंग त्यांचं ऑटोमॅटिक पाइपिंग वरनं त्यांचं केमिकल आहे, ऍड ब्लू केमिकल, जे केमिकल याच्यात येतं। इथं हा पंप लावलेला आहे आणि इथं हा लेवल सेन्सर दिलेला आहे। तुम्ही बघू शकता, ही स्टोरेज टँक आहे, ही इमर्जन्सी स्टोरेज आहे, याच्यातनं मटेरियल या पंपला फिडिंग होतं। तर ही पूर्ण SS304चं टँक आहे आणि जेवढे पण पंप आहेत, ज्याचे गिअर असतील, याचे पंप असतील, 100% SS304 आहे, जेणेकरून रस्टिंग नको आहे। स्टार्ट झालेलं आहे, या सगळ्या प्रकारे 20 लिटरच्या बकेट आहेत। हा कन्व्हेअर आहे, या कन्व्हेअरवरनं या फिलिंग स्टेशनला येतात। हे तुमचे 1 2 3 आणि 4 हे 4 फिलिंग स्टेशन आहेत। आता बकेट फिलिंग स्टेशनच्या समोर आल्या तर ऑटोमॅटिक सेन्सर ते थांबणार आहेत। हे बघा थांबल्या, आता हे फिलिंग स्टार्ट झालं। तर हे सगळं फिलिंग हे सगळे 4 बकेट भरलेले आहेत। आता या नेक्स्ट स्टेशनला चाललं पुढं, हे दादा कॅप ठेवतात याच्यावर एक लीड प्रेस साठी, ही आता कॅपिंग केलेली आहे। आपण एकच बकेट आता कॅपिंग मध्ये आलं, कॅपिंग मशीनला ही बकेट आता कॅप झालेली आहे, हे 100% कॅप झालेली आहे। याला आता बघा, आपण उलट जरी केलं, हे पूर्ण आपण बकेट उलटी केली आहे, पण त्याची कॅपिंग एकदम परफेक्ट कॅपिंग होते। तर आता याच बकेटला आपण कन्व्हेअरवर दाखवणार आहे, जिथे तुमची प्रिंटिंग होते त्यांच्या। आता आपण ही प्रिंटिंग करणार आहे, हा प्रिंटिंग कन्व्हेअर आहे, ज्याच्यावर आपण ही बकेट ठेवली, ही प्रिंट होणार आहे। तर आमच्यासोबत जोडून तुम्हाला लाईव्ह ट्रायल दाखवतो। आता इथं हा प्रिंटर जोडलेला आहे आणि बघा हे प्रिंट होऊन बघा। तर अशा प्रकारचे आपण सगळ्या बकेटवर आपण प्रिंटिंग करणार आहे। या 20 लिटरच्या बकेट आहेत, 10 लिटरच्या बकेट येऊन हे 200 लिटरचे मोठे बॅरल आहेत, यांच्या सगळ्यांवर आपण या प्रिंटर थ्रू प्रिंट करून देतो। तर ज्यांना कुणाला अशा प्रकारचे पॅकिंग सोल्युशन पाहिजे असेल, फ्रॉम फिलिंग, कॅपिंग अँड प्रिंटिंग, तर आमच्याशी संपर्क करा। आमचा मोबाईल नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे। धन्यवाद।